SY BCom विपणन व्यवस्थापनाच्या चौथ्या प्रकरणातील मुद्दा क्रमांक 4.10.4 यामध्ये आता आपल्याला माहिती घ्यायची आहे. प्रश्नावली तंत्र. माहिती मिळवण्यासाठी जे काही वेगवेगळे प्रकार अवलंबले जातात, जसं निरीक्षण आहे, मुलाखत आहे, तर त्यात हे प्रश्नावली तंत्र हे सगळ्यात जास्त प्रमाणात विस्तृत प्रमाणात वापरलं जाणारं तंत्र आहे. यामुळे आपल्याला या बाबतीत सखोल असं ज्ञान आपल्याला यात घ्यायचं आहे. तथ्य संकलन. संशोधक एक व्यक्ती जेव्हा अभ्यास करतोय, प्रश्न सोडवण्यासाठी माहिती गोळा करतोय, तेव्हा तथ्य संकलन त्याला या प्रश्नावली तंत्राद्वारे करता येणार आहे. बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, व्यक्तींचे हावभाव, बाह्य वर्तन यावरून व्यक्तिमत्वाविषयी काही सांगता येते, अंदाज बांधता येतो. हे कार्य निरीक्षणाद्वारे होत असते. व्यक्तीला काही प्रश्न विचारून माहिती मिळवता येते, त्यासाठी मुलाखत तंत्र वापरावे लागते. व्यक्तीला काही प्रश्नांची माहिती लिहिण्यास सांगून तथ्य संकलन करता येते. या मार्गाने माहिती मिळवण्यासाठी मुलाखत तंत्राचा आधार घ्यावा लागतो. या तीन तंत्रांपैकी प्रश्नावली आणि अनुसूची ही महत्वाची साधने आहेत. आता नावाप्रमाणेच प्रश्नावली आहे म्हणजे प्रश्नांची यादी आहे. आधीच ठरवलं जात आहे की कोणती प्रश्न यामध्ये आपल्याला समाविष्ट करायची, त्यांचा क्रम काय असावा, प्रश्नांची संख्या किती असावी, अति जास्त प्रश्नही नको, उत्तर देणारा जास्त प्रश्नांमुळे कंटाळून जाईल आणि योग्य उत्तर देणार नाही, उत्तर देण्यास टाळाटाळ करेल, असं होऊ नये म्हणून प्रश्न ही संख्या ही फार कमीत कमी ठेवली जाते. अतिशय महत्त्वाचे प्रश्न अतिशय साध्या सोप्या भाषेतच ही विचारले जातात. काही वेळेस जर आपले रिस्पॉन्डंट जे काही आपल्याला उत्तर देणार आहे, उत्तरदाता ज्याला म्हटलं जातं, ते जर फार जास्त अंतरावर असतील तर पोस्टाने ही प्रश्नावली पाठवली जाते किंवा व्यक्तिशाही दिली जाते. आता मात्र प्रश्नावली ही पोस्टाने वगैरे पाठवायची गरज नाहीये. इंटरनेटच्या माध्यमातून आपण ईमेल किंवा वेगवेगळे सॉफ्टवेअर यामार्फत हे आपण प्रश्नावली पाठवू शकतो. विक्री झाल्यानंतरही विक्रीबाबत किंवा त्या ग्राहकाच्या दृष्टीने खरेदीबाबत काय अनुभव आहे ग्राहकाचे, हेही जाणून घ्यायचं असेल तर आपण बघतो की वेगवेगळ्या ज्या ऑनलाईन मार्केटिंग साईट आहेत त्यावर विक्रीनंतर आपल्याला एक ईमेल येत असतो की ज्यामध्ये आपला खरेदीचा अनुभव काय आहे याबाबत काही मोजके प्रश्न विचारले जातात. तर असं या बाबतीमध्ये जॉर्ज लुंडबर्ग किंवा बोगार्ड्स किंवा गुडे अँड शॅट्स यांनी वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्यापैकी आपण ठराविक व्याख्या बघणार आहोत. प्रश्नावली म्हणजे भिन्न भिन्न व्यक्तींकडून ज्यांची उत्तरे मागवली जातात अशा प्रश्नांची मालिका होय. प्रश्नावलीमुळे प्रमाणित उत्तरे प्राप्त होतात व त्यांचा उपयोग सारणी किंवा सांख्यिकीसाठी होतो. एक टेबल बनवला जातो, किती रिस्पॉन्डंट आहेत, उत्तरदाते किती आहेत आणि त्यांना कोणकोणते प्रश्न विचारले जातात, याचा एक टेबल फॉर्मॅटमध्ये याची आखणी करता येते. त्यानंतर स्टॅटिस्टिकल ॲनालिसिससाठी, सांख्यिकी प्रक्रियेसाठी त्याचा आपल्याला वापर करता येत असतो. विस्तृत क्षेत्रात मोठ्या संख्येने पसरलेल्या अथवा एखाद्या निवडलेल्या छोट्या क्षेत्रात पसरलेल्या लोकांकडून मर्यादित प्रमाणात तथ्य संकलन करण्याची सरळ पद्धत म्हणजे प्रश्नावली होय. अतिशय साध्या आणि सोप्या व्याख्या प्रश्नावलीच्या आहेत. याच्यातून उद्देश काय साध्य होतो प्रश्नावलीच्या मार्फत, तर फार मोठ्या क्षेत्रातनं आपल्याला उत्तरांची यात जमावजमाव करता येते. माहिती आपल्याला फार मोठ्या भागातनं आपल्याला मिळवता येते. थेट आपण त्या व्यक्तीशी संपर्क साधतोय, त्यामुळे ती अतिशय मौल्यवान खरी अशी माहिती आपल्याला मिळते असा आपला इथे समज नक्कीच तयार होतो. वेळ पैसा यामध्ये वाचत असतो आणि गोपनीयताही यामध्ये सहजपणे राखता येते किंवा एक व्यक्तीचे उत्तर दुसऱ्या व्यक्तीलाही सहजपणे माहिती होत नाही. हे काही फायदे आहेत. आता वैशिष्ट्यांकडे वळूया. प्रश्नावली कशी असावी, कशी असते हे आता आपल्याला बघायचं आहे.
कारण जितकी चांगली आपण प्रश्नावली तयार करू तितका चांगला आपला डाटा तयार होणार आहे. प्रश्नावलीच्या विविध व्याख्यांवरून आणि प्रश्नावलीच्या उद्देशांवरून प्रश्नावलीची खालील वैशिष्ट्ये सहज लक्षात घेता येतात. प्रश्नावली हा प्राथमिक सामग्री एकत्र करण्याचा प्रत्यक्ष विधी होय, म्हणजे कार्य होय. प्रश्नावलीची भाषा सरळ व स्पष्ट असते, सोपी असते. प्रश्नावलीमुळे विस्तृत क्षेत्रातून तथ्य संकलन म्हणजेच माहिती संकलन करता येते. प्रश्नावलीमुळे संशोधकाच्या प्रत्यक्ष उपस्थितीचा कोणताही प्रभाव उत्तरदात्यावर पडत नाही, म्हणून आलेली उत्तरे प्रांजळ म्हणजेच प्रामाणिक असतात. पुढचा आपण मुद्दा बघूया. प्रश्नांची तासिका उद्देशपूर्ण व सुनियंत्रित असते. ती मुद्रित किंवा चक्रमुद्रित केली असते. प्रिंटेड फॉर्म मध्ये प्रश्नावली आपण पाठवत असतो. मात्र प्रश्नावलीचा उपयोग फक्त सुशिक्षित लोकच करू शकतात, पण आता अशिक्षितांचं प्रमाण नगण्य आहे, त्यामुळे तशी काही अडचण आपल्याला नाही. वेळ आणि खर्चात बचत होत असते प्रश्नावलीमुळे. प्रश्नावलीचा प्रश्नांचा क्रम सोपा ते कठीण, सामान्यापासून विशेषांकडे असा असावा. सुरुवातीला अत्यंत सोपे साधे प्रश्न विचाराल, त्यामुळे उत्तर देणारा यामध्ये सहजपणाची भावना तयार होते. सुरुवातीला जर अवघड प्रश्न विचारला तर त्याला असं वाटतं की आता पुढे किती अजून अवघड असेल, त्यामुळे त्याची मानसिकताही त्यामध्ये नकारात्मक बनू शकते. त्यामुळे क्रम हा नेहमी सोपा ते कठीण असा प्रश्नांचा असला पाहिजे. शेकडो लोकांकडनं, असंख्य लोकांकडनं ही आपल्याला माहिती गोळा करता येते. अर्थातच ही प्रक्रिया स्वस्त जरी म्हटली तरी थोडाफार खर्च यामध्ये नक्कीच आहे. जितके जास्त आपण व्यक्तींकडनं माहिती घेऊ तितका खर्च यामध्ये वाढत जाणार आहे. ही माहिती वस्तुनिष्ठ व वैध मानली जाते, कारण ही सरळ त्या व्यक्तींकडनं मिळालेली आहे. कोणावर अवलंबून न राहता ही माहिती गोळा केलेली आहे, मग ती सगळ्यात जास्त विश्वासार्ह असते. वेगवेगळ्या प्रकारची प्रश्नावली आपल्याला तयार करता येऊ शकते. तर वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते आपण बघूया. प्रश्नावलीचे प्रकार: रचनेवरून प्रश्नावली तयार होते. संरचित किंवा असंरचित प्रश्नावली, यामध्ये आपल्याला पुढे विस्तृतपणे माहिती घ्यायचीच आहे. प्रश्नांच्या स्वरूपांवरून मुक्त, बंदिस्त, चित्रात्मक, मिश्र प्रश्नावली असे प्रकार बनतात. तर रचनेवरून जे काही प्रकार बनत आहेत त्यामध्ये आपण पहिला भाग बघूया. संरचित प्रश्नावली. संरचित प्रश्नावलीची वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्व निर्धारित असते. अशा प्रश्नावलीतील उत्तरांचे स्वरूप सरळ, सुस्पष्ट आणि निश्चित असते. प्रश्नावलीतील प्रश्न मुक्त किंवा बंदिस्त स्वरूपाचे असतात. प्रश्नावली प्रत्यक्ष उपयोगात आणताना संशोधन करता प्रश्नांवरील पूरक म्हणून काही प्रश्न विचारू शकतो. कोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा वापर करून प्रश्नावली तयार करायची हे संशोधन समस्येवर अवलंबून असते. आपल्याला कोणती समस्या सोडवायची त्यानुसार आपण प्रश्न विचारायला हवेत. उदाहरणार्थ, गृहीत कृत्यांची मांडणी करणे हा उद्देश असतो, तेव्हा संशोधन करता खुल्या मुक्त प्रश्नांचा वापर करतो. तथ्यांचे पूर्वीच वर्गीकरण झालेले असते असे वाटत असेल तर संशोधन करता बंदिस्त प्रश्नांचा वापर करतो. आता मुक्त आणि बंदिस्त म्हणजे काय, की ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला हवी तशी देता येतील त्याला आपण मुक्त प्रश्न असं म्हणूया. पण ज्या प्रश्नांची उत्तर हो किंवा नाही, खरे अथवा खोटे एवढ्याच बंदिस्त स्वरूपात द्यायचे असतील तर त्यांना आपण बंदिस्त प्रश्न असं म्हणू शकत असतो. असंरचित प्रश्नावली. लवचिकता हे असंरचित प्रश्नावलीचे खास वैशिष्ट्य आहे. विविध विषयांबाबत लोकांची मते, अभिवृत्ती, दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी या प्रश्नावलीचा प्रामुख्याने उपयोग होतो. उत्तरदात्याचा अनुभव तर उत्तरदात्याचा अनुभव यामध्ये काही बदल आहेत का, त्या अनुभवाच्या साहाय्याने त्या ग्राहकाचे उत्तरदात्याचा अनुभवाबाबत आपल्याला माहिती मिळवायची आहे. हे असंरचित प्रश्नावलीचं हे वैशिष्ट्य आहे. यामध्ये पूर्वनिर्धारित उत्तरे नसतात, म्हणजे बंदिस्त प्रश्नावली ही नसते. तसेच संरचित प्रश्नावलीप्रमाणे सूत्रताही नसते.
एखाद्या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया मोकळेपणाने व्यक्त करण्याची मुभा